नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. मानिनीच्या टॉर्चरमध्ये काव्य घर सोडून निघून आलेली असते आणि जेव्हा पार्थ घरी येतो तेव्हा त्याला समजतं काव्य घरी नाहीये. तेव्हा तो वेड्यासारखा तिला रस्त्यांवरती तिचा फोटो दाखवत शोधत फिरतो. यांना कुठे पाहिलं का? तेव्हा आता तो लायब्ररीच्या तिथे येतो आणि तिथे आल्यानंतर त्याला काव्य दिसते. तेव्हा कुठे त्याच्या जीवात जीव येतो आणि तो तिला म्हणतो, अहो तुम्ही फोन सुद्धा उचललेला नाहीये. मला किती चिंता होती तुमची. कुठे गेलात? कोणालाही सांगितलं नाही. तुमचे घरामध्ये कपडे अस्ताव्यस्त पडलेले. मला मनामध्ये खूप खूप वाईट विचार येऊन गेले. ॲटलीस्ट तुम्ही आईला तरी सांगायचं ना. मला न सांगता तुम्ही घर सोडून निघून आलात. आता काव्या म्हणते, "हे बघा, एवढं काय त्यात तुम्ही खूप हायपर होताय." पार्थ म्हणतो, "तुमच्या काळजीने मला अस्वस्थ व्हायला झालं." आता काव्या म्हणते, "माझ्यावरती ओरडू नका, नाहीतर मी मोठमोठ्याने ओरडेन, रडेन." तेव्हा पार्थ म्हणतो, "सॉरी, सॉरी" असं म्हणत लगेच तो रुमाल काढून देतो. आणि काव्या म्हणते, "किती साधे आहात हो देशमुख तुम्ही. तुमच्या ह्या साधेपणा आणि भोळेपणावरतीच मला हसू येते." असं म्हणत तिने मस्करी केलेली असते.